श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी हमखास केला जाणारा पदार्थ तो म्हणजे मुगाची डाळ आणि तांदूळाची खिचडी। ही खिचडी करताना कांदा आणि लसूण अजिबात वापरत नाही। हीच रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, आऊचा खाऊ या YouTube चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण बघणार आहोत कांदा लसूण विरहित मुगाच्या डाळीची खिचडी। चला तर रेसिपी बघूया। इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे एक भांड आणि अर्ध्या भांड्याला थोडीशी कमी एवढी मुगाची डाळ घ्यायची। इथे शक्यतो कोलम तांदूळच घ्या किंवा आंबे मोहर घ्या। इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, त्यांनी खिचडी चिकट होते। आणि बासमती तांदूळ घेऊ नका, त्यांनी खूपच अगदी मोकळी मोकळी होते, आपल्याला तशी नकोय। आता मी ह्यामध्ये पाणी घालतेय आणि आपण हे सगळं 2 वेळा धुवून घेणार आहे। 2 वेळा अशासाठी धुवायचं की तांदूळाला किंवा डाळीला जे काही पावडरी लावलेले असतात त्या निघून जाण्यासाठी। छान असं हाताने चोळून आपण 2 वेळा हे धुवून घेणार आहोत। आपण ही खिचडी कुकर मध्ये करणार आहोत, त्यासाठी मी गॅसवर कुकर तापत ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। आता त्यामध्ये घालणार आहे 1 चमचा एवढी मोहरी, म्हणजे आपल्या मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा एवढी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली आहे। आता त्यामध्ये मी घालणार आहे कढीपत्ता किंवा कढीलिंब पण म्हणतात त्याला। साधारण 5 ते 6 पानं घालायची। त्यानंतर घालणार आहे 1 चमचा जिरे, अर्धा चमचा एवढा हिंग, अर्धा चमचा एवढी हळद। आता ही आपली फोडणी तयार झाली। आपण जे मगाशी धुवून घेतलेले तांदूळ होते ते मी आता ह्यात घालते। तांदूळातलं सगळं पाणी काढून टाकलं, अशा जाळीमध्ये सगळे निथळून घेतले आणि आता मी ते ह्या फोडणीमध्ये घालते। तांदूळातलं सगळं पाणी निथळून घेतल्यामुळं काय होतं, आपलं खिचडीत जे पाणी घालायचे ते तांदूळात पाण्याचं प्रमाण बिघडत नाही। ते फोडणीत घातलेले जे डाळ तांदूळ आहेत ते छान परतून घ्यायचे, म्हणजे खिचडी खमंग होते। दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा एवढं मिरची पावडर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा एवढा गोडा मसाला। तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही फक्त धने जिरे पावडर घातली तरी चालेल। आता ह्या खिचडीमध्ये आपण कुठलंही वाटण घातलेलं नाहीये, मग ह्याची चव अजून छान येण्यासाठी काय करायचं, तर त्यामध्ये 1 चमचा एवढं पिसलेलं आलं घालते। चवीप्रमाणे मीठ, म्हणजे साधारण 1 चमचा एवढं मीठ घातले। हे छान असं हलवून घ्यायचंय। आता ह्यामध्ये मी 4 भांडी एवढं गरम पाणी घालते। खिचडीचं टेक्स्चर, चव आणि वास हे सगळं जर आपल्याला एन्हान्स करायचं असेल तर त्यात फक्त 1 चमचा एवढं साजूक तूप घालायचं। आता एक छोटीशी टिप सांगते, ती लक्षात ठेवायची। हे जे कुकरचं रबर गॅस्केट असतं झाकणाचं, त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि जिथे आपण शिट्टी लावतो त्या वॉलला पण तेलाचा हात लावायचा। ह्यामुळं काय होतं, आपण जे पदार्थामध्ये मसाले घातलेले असतात ते बाहेर सांडत नाहीत। आता मी कुकरचं झाकण लावलंय। हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या करणार आहोत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी 15 मिनिटं कुकर तसाच ठेवला होता त्याची वाफ बसण्यासाठी। आता मी हे तुम्हाला उघडून दाखवते। हे पहा, ही आपली छान मोकळी तरीही मऊ अशी टेक्स्चर असलेली खिचडी तयार आहे। आता ही मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। ह्यावर आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि
खोबरं घालायचंय. माझ्याकडे आता सुकं खोबरं होतं म्हणून मी सुकं खोबरं घालते. तुमच्याकडे नारळ असेल तर तुम्ही नारळ घातलात तरी चालणार आहे. आणि ह्यावर जेव्हा आपण पानात वाढू तेव्हा तूप वाढायचंय.